तर एक मोठी बातमी समोर येते आहे। स्कूल बसचं भाडं 15% वाढणार आहे। स्कूल बस मालक संघटनांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। स्कूल बसचं भाडं आता 15% वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। शिवाजी, आपण बघतोय एकीकडे शाळा ज्या आहेत त्या सुरू होण्याआधीच स्कूल बसचं भाडं वाढणार आहे आणि ते देखील 15% वाढणार असल्याचं दिसतंय। नक्कीच स्नेहल, स्कूल बस असोसिएशन जे महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशन आहे त्यांनी निर्णय जाहीर केलेला आहे। 2026 आणि 27 साठी अत्यंत महत्त्वाची घोषणा त्यांनी केलेली आहे। शालेय बस शुल्क आहे त्याच्यात 15%ची वाढ करण्यात आली आहे। म्हणजे जर एखाद्या शाळेच्या स्कूल बसचा जर आपण विचार केला, त्याची जर एखादा पालक 35,000 रुपये जर फी भरत असेल तर जवळपास 15%ने म्हणजे त्याची जी फी वाढ आहे 5,000ने वाढेल तर ती 40,000पर्यंत जाऊ शकते। तर ही जी फी वाढ आहे पालकांना एक मोठा झटका बसलेला आहे। सातत्याने इंधन व डिझेलवरचा जो खर्च वाढलेला आहे, कामगार व बस कर्मचाऱ्यांचे वेतन देणे, वाहन देखभाल खर्च, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन स्कूल बस असोसिएशनने हे स्कूल बसचं भाडं 15%ने वाढवण्याचा निर्णय घेतला, जो पालकांसाठी चिंतेचं वातावरण आहे। कारण महागाई संपूर्णपणे सगळीकडे वाढली आणि त्याचा अशा परिस्थितीमध्ये याचा सर्वस्व फटका हा पालकांना बसलाय। कारण थोड्याच दिवसात शाळा सुरू होतात आणि त्यामुळे हे पैसे भरणं देखील आता अनिवार्य असेल। धन्यवाद शिवाजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।